नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि विष्णूचरणी मी प्रार्थना करते तुमचा दिवस आजचा शुभ जावो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे गुरुवार आणि अजा एकादशी. तर या एकादशीच्या दिवशी आईने मुलांसाठी तुळशीजवळ एक दिवा असा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, त्यांच्या सर्व अडचणी, दोष दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्ती देखील होते आपल्याला आणि त्यांच्या अभ्यासात प्रगती होते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. उद्या आहे अजा एकादशी आणि ही श्रावण महिन्यात येणारी एकादशी असल्यामुळे तिचे विशेष महत्त्व आहे आणि आज श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे त्याच्यानंतर. त्यामुळे ही एकादशीला आपण भगवान विष्णू आणि शिवशंकरांची एकत्रित पूजा करू शकतो. त्यामुळे ही एकादशी विशेष आहे. तर एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची विशेष सेवा करत असतो, विशेष उपाय करत असतो की ज्यामुळे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे ते पूर्ण होतील. लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. त्याचप्रमाणे आपण या दिवशी केली जाणारी सेवा, श्रावण महिना हा ज्याप्रमाणे शिवतत्व सर्वीकडे असते त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी शिवतत्व आणि विष्णुतत्व सगळीकडे पसरलेले असते. त्यामुळे आपण शिवशंभूंबरोबरच विष्णूंची देखील सेवा करायची आहे. सकाळी आपण उठायचं आहे. आपण जर उपवास करणार असू तर फलाहार घेऊनच हा उपवास करायचा आहे. कसलेही अन्न प्राशन करायचे नाही आहे. त्याच्यानंतर आपण ह्या उपवासाचे पारणे दुसऱ्या दिवशी करत असतो. त्याच्यामुळे हे व्रत आहे ते इच्छापूर्ती करणारे व्रत आहे. एकादशीचे व्रत आपण भगवान विष्णूंचे व्रत म्हणून देखील ओळखतो. तर या दिवशी विशेष जे उपाय केले जातात, विशेष विष्णू भगवानांची जी सेवा केली जाते त्याचे विशेष महत्त्व आहे. त्याचे आपल्याला अत्यंत जलद गतीने फळ मिळते. तर या दिवशी आपण वेगवेगळ्या सेवा करतो. विष्णू सहस्त्रनामाचा जप आपण अवश्य करायचा आहे. त्यानंतर शक्य असेल तर आपण 11 माळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राच्या करू शकतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी शिवशंकरांची देखील सेवा करायची आहे आणि ओम हरिहराय नमः या मंत्राचा देखील जप करू शकतो. हरी म्हणजे विष्णू आणि हराय म्हणजे शंकर, त्यामुळे दोन्हीही देवतांची आपली सेवा होणार आहे. तर या वेगवेगळ्या सेवा करत असताना आपण काही विशेष सेवा देखील करतो. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये काही टोटके असतात त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये पण आपल्या काही ज्या ठराविक इच्छा असतात त्या पूर्तीसाठी विशेष अशा गोष्टी दिलेल्या असतात की त्या गोष्टी आपण विशिष्ट प्रकारे त्यांचा उपयोग केला तर आपल्याला त्याचा वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी फायदा होतो. की ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळे टोटके करतो किंवा त्याला आपण उपाय करतो. तर त्याचप्रमाणे आज आपण आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुळशीला दिवा लावायचा आहे. तुळशीलाच का बरं दिवा लावायचा? आपण देवघरात तर दिवा लावतच असतो, मात्र तुळशीमध्ये देखील लक्ष्मीचे स्वरूप असते, लक्ष्मीचे तत्व असते. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न करायची आहे आणि त्याचबरोबर विष्णू भगवानही प्रसन्न होतात. दोघे मिळून आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर आपण काय उपाय करायचा आहे? तर आपण तिन्ही सांजेला अवश्य आपण देवघरामध्ये दिवा लावतो. तर देवघराबरोबरच आपण तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. जर आपल्याकडे पंती असेल तर पंती घेतली ते अतिशय उत्तम. जर आपल्याकडे पंती नसेल तर आपण एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. आपल्याला अगदी विषम संख्येत जेवढे शक्य होतील तेवढे दिवे बनवू शकतो. मात्र आपण एक दिवा जरी बनवला तरी चालेल. मीठ न टाकता ही कणिक मळायची आहे. थोडीशी हळद टाकायची. हळद देखील ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अशा उपायांना आपण अवश्य वापरतो. हळद म्हणजे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे, लक्ष्मी प्रिय आहे. त्याच्यामुळे आपण हळदीचा वापर करावा. हा कणकेचा छोटासा दिवा करायचा. याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. याच्यामध्ये आपण गाईचं तूप टाकायचं आहे. जर गाईचं तूप टाकणं शक्य नसेल तर आपण आपल्या देवांना जो दिवा लावतो त्याच्यामध्ये जे तेल वापरतो ते वापरलं तरी चालेल. 2 वातींची 1 वात करून आपण इथे वात टाकायची आहे. जर आपल्याकडे फुलवात असेल तर फुलवात टाकली तरी चालेल. याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद आवर्जून टाकायची आहे. याच्यामुळे आपल्या ज्या इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होतात. आणि त्याचप्रमाणे
आता आपण घ्यायच्या आहेत 2 लवंगा, ज्याला फूल असतं अशा लवंगा. तर आपल्याला माहिती आहे की लवंग आपण ज्याप्रमाणे घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतो त्याचप्रमाणे आपले जे असे उपाय असतात छोटेसे, त्यामध्ये देखील लवंगाचा उपयोग केला जातो. घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग आपण असे छोटे छोटे उपाय करण्यासाठी वापरत असतो. तर लवंगामुळे आपल्या ज्या नकारात्मकता असते आपल्या मुलांमध्ये आलेली किंवा नजरदोष असतात ते निघून जातात. त्यांच्या अभ्यासामध्ये जे काही प्रगतीमध्ये अडचणी येतात ते निघून जातात. अशामुळे आपण इथे लवंग वापरायचे आहे अवश्य. आणि ह्या 2 लवंगा त्या पूर्ण फूल आलेल्या असाव्यात आणि नवीन असाव्यात आणि त्या आपण या 2 लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता पुढची गोष्ट आहे की विलायची. तर विलायची पण आपण मसाल्यामध्ये आपल्या वापरत असतो आणि विलायची देखील एक असे उपाय करतो आपण जे आपल्या कार्यसिद्धीस नेण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तिचा खूप उपयोग होतो आणि लवकर पूर्णत्वास जातं आपलं कार्य. आणि यामुळे देखील आपण इथे 2 लवंगा आणि 2 विलायची वापरणार आहोत. आणि आता हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करण्यापूर्वी त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दिवा लावताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी मातेच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तरी चालेल. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत आईच्या त्या बोलून दाखवायच्या की मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ द्या, त्याच्या काही जे नोकरी लागण्यात व्यवसायात ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ द्या, त्याला जे नजर दोष बाधा झालेले आहेत, जे दोष असतील ते नष्ट होऊ द्या आणि त्याची प्रगती होऊ द्या, त्याला लक्ष्मी प्राप्ती होऊ द्या असं सांगायचं आहे. तर आपण आता लवंग टाकल्याने याच्यामध्ये काय फायदे होतात ते बघू. तर लवंग टाकल्याने आपल्या मुलांना जे म्हणजे जे नजरदोष असेल, त्याच्यानंतर काही कोणाची नजर लागली असेल ते जाते आणि तो जे कार्य करेल म्हणजे त्याचा आता समजा व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या कार्यांमध्ये त्यांना म्हणजे सफलता मिळेल. त्यानंतर राहू आणि केतू हे ग्रह असतात, त्यांचे दुष्परिणाम दूर होतील. त्याच्यानंतर आपली जर काही आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होतात. आता विलायची याच्यामध्ये टाकल्याने काय होतं, तर आपले जे कार्य असतात, आपण जे कामं करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात, अडथळे येत असतात, ते दूर होतात. त्याच्यानंतर आपण कोणतेही शिक्षण घेत असू किंवा आपलं काही करिअर असेल किंवा नोकरी शोधत असू, तर त्याच्यामध्ये अवश्य आपल्याला जे बाधा येतात त्या दूर होतात या लवंग वापरामुळे. आणि आपण जर आपली मुलं अभ्यासत असतील, कोणत्या शैक्षणिक शिक्षणामध्ये काय त्यांची प्रगती व्हायची असेल, तर आपण विलायची नक्कीच या दिव्यामध्ये टाकू शकतो आणि याच्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते, एकाग्रता वाढते आणि त्यांना परीक्षांमध्ये चांगली सफलता म्हणजे चांगलं मार्क्स मिळतात. तर अशा प्रकारे आपण असे वेगवेगळे जे उपाय करतो तर त्यामधलाच एक हा अवश्य उपाय आहे. तर उद्या गुरुवार आहे, श्री विष्णूंचा वार आहे, एकादशी देखील आहे. तर या विशेष दिवशी आपण हा विशेष उपाय करायचा आहे. आईने आपल्या मुलांसाठी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये 2 लवंग, 2 विलायची टाकायच्या आहेत आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिन्ही सांजेला म्हणजे साधारण 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा दिवा लावायचा आहे. तर अशा प्रकारे तुमच्या सर्व ज्या इच्छा असतील त्या एकादशीला पूर्ण होत अशी आपण प्रार्थना करूया. आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.